एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते ना, हे मी नाही म्हणत आहे. हे विधान केलंय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी. पाटलांनी पेपर फुटीची तुलना थेट आंबा चोरीशी केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळातून आता तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मुळात नीट पेपर फुटी प्रकरणी अटक झालेल्या संशयितांवर कारवाई होणारच हे स्पष्ट असतानाही दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप पाटील यांनी केला. आता या धक्कादायक वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता ते नेमकं काय म्हणालेत आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी नीट पेपर फुटी प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. संशयितांना अटक झाली आहे आणि कारवाई निश्चित होणार आहे हे स्पष्ट असतानाही हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी केला. आणि एवढाच नाही तर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणालेत की एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते ना. आंबा चोरला तर समज देणं असतं, आणखीन काही चोरला त्याची शिक्षा ठरली असती. प्रत्येक गोष्टीला फाशी फाशी असं नसतं ना, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. अहो पाटील साहेब काय बोलताय? अहो तुम्ही महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहात. तुमच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा. पेपर फुट होणं आंबा चोरी केल्यासारखं आहे का? तुमच्याकडनं कायच अपेक्षा करायची म्हणा. ज्या दिवशी या देशातले राजकारणी परीक्षा देऊन पद मिळवतील ना तेव्हा तुम्हाला कळेल काय हालत होते फक्त 2 जागांसाठी 20,000ची स्पर्धा असल्यावर. किती ते असंवेदनशील विधान. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पेपर फुटी हा साधा गुन्हा नाहीये. तो लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी, त्यांच्या भविष्याशी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आशा आकांक्षांशी थेट निगडीत असतो. एका आंब्याच्या चोरीशी त्याची तुलना करणं म्हणजे वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टांना आणि या गैरप्रकारामुळे त्यांच्यावर झालेल्या मानसिक आघाताला कमी लेखण्यासारखं आहे. मुळात ज्या मंत्र्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडून असं हलक्या भाषेत बोलणं विद्यार्थी आणि पालकांच्या भावना दुखावणार आहे. कारण या प्रकरणात अनेक विद्यार्थ्यांनी आपलं मानसिक स्वास्थ्य गमावलंय. काहींनी तर टोकाचं पाऊलही उचललंय आणि अशा गंभीर वास्तवाला विनोदी किंवा किरकोळ उपमेत बसवणं हे चुकीचं आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झाले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्स वर पोस्ट करत टीका केली आहे. त्यांनी काय लिहिलंय त्या पोस्ट मध्ये ते सांगते. चंद्रकांत पाटील साहेब, आंबा चोरीला गेला तर दुसरा विकत घेता येतो, पण पेपर फुटीमुळे उद्ध्वस्त झालेलं विद्यार्थ्यांचं भविष्य कुठल्या बाजारात मिळतं? आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना नवीन लेकरू कुठल्या बाजारात मिळणार? 152 पेपर फुटी, कोट्यवधी विद्यार्थी त्रस्त झालेले आहेत आणि तरीही हा विषय तुम्हाला आंबा चोरी एवढा किरकोळ वाटतो? विद्यार्थ्यांच्या भविष्याची अशी थट्टा करणाऱ्या व्यक्तीकडे राज्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय असणं हीच महाराष्ट्राची सर्वात मोठी शोकांतिका आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरे यांनीही चंद्रकांत पाटलांवर अत्यंत कठोर शब्दात ताशेरे ओढलेत. अमित ठाकरे म्हणालेत की तिथे 20 मुलं-मुलींनी आत्महत्या केली आहे. तुम्ही त्याची तुलना आंबे चोरी करण्याशी करताय. म्हणजे आता ते काय बोलत आहेत हे पण त्यांना कळत नाहीये. हे कुठेतरी भरकटलेले आहेत. भाजपच्या अनेक प्रवक्त्यांचे मी व्हिडिओज पाहिले. आधी ते किंचाळायचे पण आता देश पेटलाय हे त्यांनाही कळलंय असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. शेवटी काय, या विधानानंतर भाजपकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण किंवा माफीनाम्याचं वृत्त नाहीये. त्यामुळे चंद्रकांत पाटील स्वतः यावर पुढे आता काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.